पवित्र चौकामध्ये आलो. त्या पवित्र चौकामध्ये 28 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड जिंकला. हा गड जिंकल्यानंतर आपल्या मावळ्यांनी महाराजांची पहिली सुवर्ण तुला म्हणजे जेवढं महाराजांचं वजन आहे तेवढ्या वजनाचं सोनं त्यांच्यावर या पवित्र चौकामध्ये इथं उधळण्यात आलं. त्या चौकाचं नाव आहे विष्णू चौक. आपण प्रवेश केला त्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज होते. हे राजांचं सिंहासन, हे राजांचं छोटंसं वरती ऑफिस. जड़िया दिख रहे ना, इस जड़िया में छत्रपति शिवाजी महाराज का रजवाड़ा था, उनका महल था. वो रजवाड़ा 1 नवंबर 1844 में अंग्रेजों ने तोड़ दिया और उसमें का सब सोना चांदी अंग्रेजों ने लूट के लिए 1844 में. यहाँ इधर घोड़ा खड़ा रहा, उसके घोड़े की पीठ पर से आना यहाँ से ऊपर ले जाते. अभी हम अंदर देखने वाले अनाज नीचे डालने की सिस्टम, अनाज का मेजरमेंट और अनाज बाहर निकालने की सिस्टम हम अंदर से देखने वाले. चलो चलो. आता ही 3 फुलं आणि 3 कोठार यांचा काहीतरी इतिहास आहे. कहा राजा भोज, ही सत्य घटना या मातीमधल्या आहे. हा किल्ला बांधायला मध्य प्रदेशचा घर. सुबह 6 बजे डोर ओपन करने का, शाम को 6 बजे डोर लॉक करने. शाम को 6 बजे के बाद अपना कोई भी आदमी आया उसको अंदर लेने का नहीं. उसकी जान पहचान हो गई जो अपना आदमी है तो उसी रस्सी के साथ उसके ऊपर ले जाते चोर रास्ते से. ये चोर रास्ता अंदर से रस्सी से 6 बजे बंद हो जाता था ना गेट तक. राजे जब 6:30 बजे आए तो राजे भी 6:30 बजे बाद रस्सी के साथ ऊपर आते. 12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाकाशी 2 शिवाजी महाराज किल्ल्याच्या बाहेर पडले. या किल्ल्याला जो सिद्धीजवळचा वेढा होता 133 दिवस. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची बाप लेकांची आयुष्यातली शेवटची भेट इथे झाली. इथे ते पुन्हा भेटू शकले नाही. सो हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल वीके जर्नीज. तो आज हम जा रहे हैं पनाला फोर्ट. सो हमने पनाला फोर्ट के बारे में फुल डिटेल वीडियो बनाया है जहाँ पे सर जी हमको पूरे पनाला फोर्ट का डिटेल हिस्ट्री बताएंगे और हर एक पॉइंट कवर करेंगे पूरे पनाला फोर्ट में. और ये अभी यूनेस्को में भी फोर्ट चले गया है और ऐसे और 12 फोर्ट यूनेस्को में चले गए छत्रपति शिवाजी महाराज के. तो वीडियो को एंड तक ज़रूर देखना और लाइक और सब्सक्राइब करना. ये जो है पॉइंट, इसका पॉइंट का नाम है अंधार बाव. अंधेरे में का कुआं. ये वेल है, इधर बावड़ी है, इधर पानी है. 8.5 फीट पानी है नीचे, हमेशा पानी रहता है. 909 साल में अबू यूसुफ बिन काराज ने बांधी वास्तु है. 1200 साल पुराना वास्तु है. छत्रपति शिवाजी महाराज का कार्यकाल हा 1600 सालों का. उनके पहले से 600 बरस पुराना किला. ये किला बंधवाया राजा भोज ने. तब उसका नाम था पन्नगाले. पन्नग यानी नाग, आने याले घर, संस्कृत शब्द है पन्नगाले. उसके बाद ये किला गया ब्रह्मणगिरी राजा के ने, उसके नाम गया ब्रह्मांडगिरी. और उसके बाद ये किला आदिल शाह ने जीत लिया, उसके नाम रखा गया शाह नबी दुर्ग. और छत्रपति शिवाजी महाराज ने किला जीत लिया, उसके नाम गया पन्हाळगड. ओके. ये अपन जो फारसी मतलब जो शिला लिखा ना, ऐसा शिला लिखा अपन सारी जगह दिखा है. हाँ, फारसी लैंग्वेज है. इस किले को धोखा न पहुंचे, एक किला सेफ रहे, इसलिए अभी हम जैसे शुभ लाभ धनलक्ष्मी दर्शन फारसी में शुभ. सेकंड फ्लोर है, ये साउथ साइड है. यहाँ से चोर रास्ता है. अच्छा, नॉर्थ साइड से जो हमला होता है तो साउथ साइड से बाहर जाने का चोर रास्ता है. ये साउथ साइड, ये नॉर्थ साइड. ओके ओके. देखो अंदर जाके देखो. दरवाजा बंद है. हाँ बंद. फिर वहाँ गाड़ी से जुड़ा तीन दरवाजा कोकणी दरवाजा. इसको कोकणी दरवाजा क्यों बोलते हैं? यहाँ से कोकण का क्लाइमेट स्टार्ट हो गया. एक तल कोकण है. छत्रपति शिवाजी महाराज जो आना जाते थे तो वो गोले आते थे, वो कोकण से आते थे. सिंधुदुर्ग जिले डिस्ट्रिक्ट इधर रहा, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट इधर रहा, ये सब कोकण पता. अभी हम जो देख रहे हैं ना, ये जो चोर रास्ता है
अंदर से इतना बढ़िया दिखा देता है। अभी हम बाहर जाने वाले हैं, बाहर से छोटा विंडो दिखता है, अंदर से इतना बढ़िया, बाहर से छोटा सा विंडो है। सुबह 6 बजे डोर ओपन करने का, शाम को 6 बजे डोर लॉक करने का। शाम को 6 बजे के बाद अपना कोई भी आदमी आया उसको अंदर लेने का नहीं, उसकी जान पहचान हो गई जो अपना आदमी है तो उसी रस्सी के साथ उसके ऊपर ले जाते चोर रास्ते से। ये चोर रास्ता अंदर से रस्सी से 6 बजे बंद हो जाता था ना गेट तक। राजे जब 6:30 बजे आए तो राजे भी 6:30 बजे बाद रस्सी के साथ ऊपर आते थे। 6 बजे के बाद डोर ओपन करने का नहीं। नियम होता है। और यहाँ पे देखो 10 बोल के 10:30 हो जाता है। हाँ जो रात को 2 बजे भी आते थे। मैं बोल 2 बजे आता क्रिकेट। एक मिनट थांबा। हाँ संजय जैसे सेम फर्क नहीं छोटे कौन बाबा मांगे ये एंट्री का गेट है क्या? मेन गेट है। ये मेन गेट है। मेन गेट इकडे वरती पहा, मध्यभागी आपल्याला गणपतीची एक मूर्ती पाहायला मिळते। दोन्ही साईडला 2 हत्ती आहेत, एलिफंट आहेत आणि त्यांच्यावरती लॉयन आहे, सिंह आहे। 10 नोव्हेंबर 1659ला प्रतापगडच्या पायथ्याशी बलाढ्य अफजल खानाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखाचा जो वध केला त्या वधाचं स्केच आहे। हत्ती म्हणजे अफजल खान दाखवलेला आहे, सिंह म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दाखवलेला आहे। हे चित्र रेखाटलेलं 1708 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई ताराराणी यांनी। आज आता आपण जे रिकाम पॅसेज पाहतो ते आपल्या मावळ्यांचं विश्रांचं राहण्याचं ठिकाण आहे। आज आपण या पवित्र चौकामध्ये आलो। या पवित्र चौकामध्ये 28 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पन्हाळगड जिंकला। हा गड जिंकल्यानंतर आपल्या मावळ्यांनी महाराजांची पहिली सुवर्ण तुला म्हणजे जेवढं महाराजांचं वजन आहे तेवढ्या वजनाचं सोनं त्यांच्यावर या पवित्र चौकामध्ये तो उधळण्यात आलं। त्या चौकाचं नाव आहे विष्णू चौक। हे राजांचं छोटंसं वरती ऑफिस। आज आता आपण जे उभा आहोत ते समुद्र सपाटीपासून 3232 फूट उंचीवर, एवढ्या उंचावर पन्हाळ्यापेक्षा वरती दुसरं कोणतं गाव नाही आहे। तरी पण आज या किल्ल्यावर 100 विहिरी आहेत आणि 2 तलाव आहेत। आज आता आपण पाण्यासाठी बोरिंग मारतो 300 फूट 400 फूट पाणी लागतं न लागतं नशिबाचा भाग आहे। तिथं आपल्याला पाहायचं आहे 5 फुटाची विहीर आहे, 5 फुटावर पाणी कंटिन्यू पाणी 5 फुटाची। क्विंटल किल्ल्याच्या बाहेर आलेलो। हा मेन रस्ता होता, हा मेन रस्ता वरती आहे। म्हणजे महाराजांचा काळ जे अन्नधान्य पुरणपोळी इकडून यायची कोकणातनं। हा तळ कोकण आहे। सिंधुदुर्ग जिल्हा इकडे राहिला, रत्नागिरी जिल्हा इकडे राहिला, हा सगळा तळ कोकण। आता आपण आतून जे पाहिला जे चोर रस्ता आतून एवढा आपण मोठा पाहिला, ते बाहेरून जी छोटीशी विंडो दिसते का ती चोर रस्ता। सकाळी 6ला दरवाजे उघडायचे, संध्याकाळी 6ला दरवाजे बंद करायचे। संध्याकाळी 6 नंतर जरी तुला आपला मावळा वेळानं आला तर दोराच्या साईन त्याला जर वर येतं जायचं इथूनच माणूस जायचं। ही चोर रस्ता। अब इथंच होतं मला फारशीमधला शिलालेख पाहायला मिळाला। आता आपण अजून किल्ला पाहतो। ह्या किल्ल्याला सिद्धी जवळचा 133 दिवस 4.25 महिने वेढा होता आणि आपले 600 लोक इथं अडकले होते। मग सिद्धी जवळनं पण हा दरवाजा पाडण्यासाठी इंग्रजांच्याकडून लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या आणि हा दरवाजा पाडण्याचा प्रयत्न केला, तर पण हा दरवाजा तुटू शकला नाही, पडू शकला नाही।
फक्त 3 ठिकाणचे नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळतं. आता आपण आता डोअर पास दरवाजा पडू शकणार नाही. आता ऑलमोस्ट पहिल्या दरवाजाचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे सेकंड डोर सेफ आहे आणि तिसरा दरवाजा क्रॉसमध्ये. मेन एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स आहे. तेव्हा टीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप यांचा वापर करतो. काही मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर नव्हते. मावळे रिकाम वेळ टाइमपास होते. तलवारीला धारा. रिकाम वेळेत आपली शस्त्र तयार ठेवायची, आपली हत्यार तयार ठेवायची, तलवारीला धारा करायचा टाइमपास. आता आपण इकडे 3 कॉलम पाहतो. त्या 3 कॉलममध्ये जो स्क्वेअरचा जो दगड आहे, तो दगड निम्म्यातून खाली 1 पीस स्टोन आहे. अखंड एकच दगड आहे. अखंड एका दगडाला रेखीव कोरीवकाम केलेलं आहे. एका स्टोनमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. पूर्ण किल्ला सर्वात छोटा किल्ला, पूर्ण किल्ल्यावरचा सर्वात छोटा दगड त्या टाइमचा आहे. हां, त्यांचं बांधकाम हेमाडमध्ये बांधकाम. इतने पूरे बड़े किले में कुछ पत्थर है. हे जे बड्या पत्थर दिखले ना, आंटी आपको क्या कहना है आज के ट्रिप के बारे में? कैसा लगा? बहुत अच्छा लगा. बहुत अच्छा लगा. मजा है कि नहीं मजा है? मजा है मजा नहीं बेटा. बस बहुत चलाता है. ये जिसको आंटी चढ़ना नहीं आता. पर कंडीशन है पतला होना चाहिए वो. वो पेट होते तू आंटी को बोलना क्या जा रही है? दीदी देखा ना मैं रिकॉर्ड है ये. मैं तो ऐसा कुछ मैं उधर से साइड से खुद चढ़ा रहा हूं. रिकॉर्डिंग इसलिए मैं रोक रहा हूं. खुद ही चलती है. आता आपण आले होते. या पॉईंटचं नाव आहे बाले किल्ला अंबरखाना. क्या नाम है? बाले किला अंबरखाना. हर किले पर एक छोटा किला रहता है, उस किले को छोटा बाले किला बोलते हैं. बाले किले में अपने घर में जैसे लॉकर्स रहते हैं, वैसे किले का लॉकर्स. ये पूरे किले का तिजोरी, किले का कीमती सामान किले पर रखते थे. हम इस साइड में जो जड़ियाँ दिख रहे हैं ना, इस जड़िया में छत्रपति शिवाजी महाराज का रजवाड़ा था, उनका महल था. वो रजवाड़ा 1 नवंबर 1844 में अंग्रेजों ने तोड़ दिया, और उसमें का सब सोना चांदी अंग्रेजों ने लूट के लिए 1844 में. अंबर खाना यानी हाथी का खाना. हाथी को खाने को कम लगता है क्या? ज़्यादा लगता है. वैसे इधर जो अनाज का गोदाम है, इसकी कैपेसिटी 5 लाख टन है. इसमें चावल रखते थे. बीच वाला जो यमुना है उसमें वरई रखते थे, और सरस्वती उसमें नाचना रखती थी. गंगा, यमुना, सरस्वती, चावल, वरई, नाचनी. अभी हम जो एंट्री की है वो किले की साउथ साइड, नॉर्थ साइड, उत्तर से दिशा. नॉर्थ साइड से अनाज ऊपर ले जाने की ऐसे सीढ़ियाँ हैं. और ये किले की पूर्व दिशा, किले की ईस्ट साइड से अनाज ऊपर बाहर ले जाते थे. वास्तुशास्त्र, नॉर्थ साइड से अनाज ऊपर ले जाते थे, ईस्ट साइड से अनाज बाहर निकालते थे. और उसकी जो हाइट रखी है, हाइट रखने की वजह क्या कि ये जो अनाज लाते थे वो अनाज घोड़ों के पीठ पर से लाते थे. यहाँ इधर घोड़ा खड़ा रहा, उसके घोड़े के पीठ पर से अनाज यहाँ से ऊपर ले जाते थे. अभी हम अंदर देखने वाले अनाज नीचे डालने की सिस्टम, अनाज का मेजरमेंट और अनाज बाहर निकालने की सिस्टम हम अंदर से देखने वाले. चलो सिस्टम ऊपर देखिए, ऊपर देखिए, यहाँ से अनाज नीचे डालते थे ऊपर से. जो हमें जो नॉर्थ साइड में सीढ़ियाँ दिखी ना, वहाँ से जो अनाज निकलते थे, यहाँ से अनाज नीचे डालते थे. खुला अनाज नीचे यहाँ डालते थे. ये डोर्स लॉक कर देते.
मग ते वेगवेगळे कसं करायचे ते नाही आता आपण पाहतो ही फक्त गंगा. अच्छा. ही फक्त तांदळासाठी. तांदूळचं वेगळे 3 असेल. ही तांदळाची. आता आपण नंतर बाहेर पाहणार आहोत. यमुना सर शेजारी आहे. पुन्हा तांदळासाठी. हे फक्त तांदळासाठी. हे तांदळाचे 3. फाइव लाख टन ये पूरा चावल के लिए सिर्फ सोच 5 लाख टन. आइस बघा सर्वांना थोडंसं मराठी कळतं ना. हां आता आपण आत आल्यापासून इथंपर्यंत आपल्याला असे 7 कॉलम पाहायला मिळतात. 7 कॉलम आहेत. ह्यातले 7 कॉलमपैकी इकडचे 6 कॉलम हे प्लेन आहे. हा जो शेवटचा 7वा कॉलम आहे ह्याला फक्त मेजरमेंट आणि मार्किंग आहे. 25%, 50%, 75% आणि 100%. म्हणजे आपण ओळख जायचं की धान्य किती शिल्लक आहे, किती संपलं. 25, 50, 75, 100. 50% म्हणजे आपला निम्मा डबा संपला. माझं आपल्या गडावर मावळे किती आहेत आणि धान्य किती आहे. मी धान्य आपल्याला की 2 महिने पुरेल का कमी पडेल. कमी पडत असेल तर मागवावं लागणार, शिल्लक असेल तर बसावं लागणार. म्हणजे जर पाणी निरीक्षण केलं म्हणजे पाणी निरीक्षण कोण करायचं तर आपला पूर्वीकडचं धान्य रक्षण सिक्युरिटी गार्ड. त्याचं काम काय पूर्वीकडून धान्याचं रक्षण करायचं, सिक्युरिटी करायचं. आणि यावर लक्ष ठेवायचं धान्य किती शिल्लक आहे, किती संपलं. ही किल्ल्याची पूर्व दिशा. हा दरवाजा बंद. आता आपल्या पायाचं जे खालचं कॉन्क्रीटकरण आहे ते कॉन्क्रीटकरण आता स्वच्छतेसाठी वरती उचलून घेतलेलं आहे. ते आणखी 3.5 फूट आणखी डीपमध्ये खोलमध्ये होतं आणि पूर्वी 3 कोटांचा स्लोप होतं. त्यामुळे तुम्हाला हे 25% कमी वाटतं. तर खाली होल दिसतो हे होल आणखी 3.5 फूट खाली आणखी डीपमध्ये खोलमध्ये होतं. ते धान्यानं भरलेलं असायचं. बाहेरचं लाकूड काढलं की इकडून धान्य बाहेर काढलं. अच्छा. ते पूर्वेकडून धान्य बाहेर, इकडूनच बाहेर. पूर्वेकडून. उत्तरेकडून धान्य वर नेलं जायचं, पूर्वेकडून धान्य बाहेर. वास्तुशास्त्र. అరిసిలా నాకు ఇప్పుడు బొట్టు వచ్చినా నేను చూడాలి కావాలి ये पानी का टाकी है. ऐसे टोटल 100 टाकी है ना. एनसीसी कॅम्प असतात मिलिटरी लोकांची प्रॅक्टिस. त्यांना इथे जे तंबू असतात तिथे मारतात आणि ते पन्हाळा, विशाळगड, पावनगड फिरवून जातात. संध्याकाळी मी आले की त्यांना इथे हातपाय धुवासाठी पाणी केलं. आता त्याचं बांधकामासाठी वापर केला जातो. आता आपण पाहिली सर्वात मोठी गंगा पूरा गंगा यमुना ती सरस्वती. सरस्वती. तांदूळ, वरई, नाचणी, गंगा, यमुना, सरस्वती. 3 धान्य 3 कोठार. 3 कोठारांना आता आपण हा जो दरवाजा पाहतो हा पूर्वेकडचा दरवाजा. पूर्वेकडून धान्य बाहेर. आता आपण जसं गंगाला पाहिलं तसं इकडून धान्य. त्याला आपण सरस्वतीला पूर्वेकडचा डोर आहे. पूर्वेकडून धान्य बाहेर. हा जो लाकडी डोर आहे उत्तरेकडून धान्य वर. म्हणजे 3 कोठारांना उत्तरेकडून धान्य वर, पूर्वेकडून धान्य बाहेर. वास्तुशास्त्र. एवढा हाईट कसं आहे लहान आहे ना थोडा. हां आता म्हणजे नंतर केलेलं आहे. अच्छा नंतर झालं. नंतर केलेलं आहे. ओके. आता आपण ज्या 3 कोटांचा दगड पाहतो ह्या दगडांचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आता पावसाळ्यामध्ये आलात. ओके. तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये आला असता एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये तर तुम्हाला आत गेलं तर इतका थंडपणा जाणवणार की हा दगड केव्हाही गरम होत नाही. अच्छा. आणि या दगडांचं जो वैशिष्ट्य आहे त्या दगडांचं वैशिष्ट्यमुळं इथलं धान्य खराब होत नव्हतं. म्हणजे आता आपण सध्या फ्रीजला ठेवतो तसं. ओके. म्हणजे हे त्या काळातलं हे कोल्ड स्टोरेज. कोल्ड स्टोरेज. किल्ल्याच्या भोवतीनं कडुलिंबाची झाडं भरपूर आहेत. किल्ल्यावर तुळशीची झाडं भरपूर आहेत. हा कडुलिंबाचा आणि तुळशीचा पर्यायामध्ये मिक्स केल्याचं की धान्याला कीड लागू नये, धान्य खराब होणे म्हणून. आणि आता म्हणजे धान्य वर नव्हताची सिस्टीमची गंगाला पाहिली तसंच यमुनाला पण आहे, तसंच सरस्वतीला पण आहे. धान्य वर नव्हताची सिस्टीम आहे
ही पावसाळ्यामध्ये माडांची मोठी पानं ह्यावर पॅक केली जायची, मिक्स केली जायचं. ती पावसामध्ये पाण्यात येऊन धान्य भिजू नये म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये धान्याला कीड लागू नये, धान्य खराब होणे, धान्य सुरक्षित राहील म्हणजे याची काळजी घेतली जायची. इधर जा रहे हैं अभी? ये बंद है? नाही चालू आहे. जाऊ शकतात का? हाँ वही स्टोरेज है स्टोरेज जैसा ये था ना. लेडीज क्यों नहीं जा सकती स्टोरेज में? जा सकते हैं. लेडीज स्पेशल उधर, जेंट्स स्पेशल अंदर. आता ही 3 फुलं आणि 3 कोठार यांचा काहीतरी इतिहास आहे. कहा राजा भोज. हा ही सत्य घटना या मातीमधली आहे. हा किल्ला बांधायला मध्य प्रदेशचा गर्भ श्रीमंत राजा भोजनं. आता आपण ज्या बालेकिल्ले अंबरखान्यामध्ये आलो त्या बालेकिल्ले अंबरखान्याची तटबंदी, बॉर्डर आणि आपण जी तिन्ही कोठारं पाहतो त्या तिन्ही कोठारांचं बॉर्डरचं बांधकाम वरचेवर पडायचं. बांधलं की बांधकाम वारंवार पडायचं. हे बांधकाम टिकत नव्हतं. हे बांधकाम टिकण्यासाठी एका ज्योतिषानं सांगितलं की ती जिवंत माणसाची समाधी द्यायला पाहिजे तरच हे बांधकाम टिकू शकेल. आता जिवंत माणसाची समाधी द्यायला कोण तयार होणार आहे? किल्ल्याच्या चारी बाजूनं दौंडी पेटवलेली, दौंडी म्हणजे अनावसिंग करण्यात आलं, पुकारण्यात आलं. दौंडी म्हणजे अनावसिंग. त्या दौंडीमध्ये त्यांना फक्त एक महिला मिळाली, लेडीज गंगू तेली, जी अत्यंत गरीब परिस्थिती होती, जिला 2 वेळचं जेवायला मिळत होतं. नवरा संसारामध्ये साथ देत होता, नवरा त्रास देत होता, छळ करत होता. म्हणजे तिचा संसार काय सुखी नव्हता. तिला पहिल्या 3 मुली होत्या. 4थ्या सुद्धा ती गरोदर होती, प्रेग्नन्सी होती. आपल्या गरीब परिस्थितीला कंटाळून, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी समाधीचा निर्णय घेतला. समाधीचा निर्णय घेताना तिने राजा भोजला 2 अटी गाठल्या की माझ्या 3 मुलींचा सांभाळ, पालन पोषण, संगोपन हे तुम्ही केलं पाहिजे. राजा भोजने अटी मान्य केल्या. राजा भोजने अटी मान्य केल्या तर गंगूदेवच्या पोटातल्या बाळासकट गरोदर असताना आपली जीवन समाधी दिली. तिने समाधी दिल्यानंतरच त्या तटबंदीचं बांधकाम टिकलं, त्या कोठारांचं बांधकाम टिकलं, हा बालेकिल्ला उभा राहिला. तिला ज्या पहिल्या 3 मुली होत्या त्या 3 मुलींची नाव दिलेली आहेत गंगा, यमुना आणि त्या 3 मुलींची आठवण म्हणून 3 फुलं. चांगले. त्यांच्या मम्मीचं नाव होतं का ते राजाने दिले? राजा भोजनं. राजा भोज. आता आपल्याला एक सिंगल फुल पाहायचं आहे आणि त्यांची समाधी पाहिजे. ही गंगूतिलींची आठवण म्हणून. ओके. त्यांची समाधी किल्ल्याच्या उत्तर दिशेला. ती 3 फुलं त्या 3 मुलींची आठवण म्हणून आणि गंगूतिलींची आठवण म्हणून एकच सिंगल फुल उत्तर समाधी आतमध्ये दिले होते का? किल्ल्याच्या उत्तर दिशेला. छोटा बच्चा जान के उनको ना समझाना रे. बड़ा बच्चा बाहर निकलेगा. हा जो मासूम पिक्चर आहे ना, मासूम पिक्चर त्या मासूम पिक्चर मधलं जे छोटा बच्चा जान के हमको ना समजाणार आहे हे गाण्याचं शूटिंग ह्या पायऱ्यावर केलेलं आहे. म्हणून ते गाणं म्हणायला आलेलं. मम्मी तुम लोग भी जाओ, सेम करना, हम लोग बैकग्राउंड म्यूजिक देंगे. आता आपण आता समोरचा छोटा दगड पाहतो, त्या दगडाच्या खाली त्यांची समाधी आहे. तो जो दगड आहे छोटा खाली
त्या दगडावर ते स्केच आहे. थोडंसं गवत वगैरे तुम्हाला क्लिअर दिसत नाही. सामने दिखे ना ब्लैक कलर का बीच में रास्ते के सीधा हाँ वही एकदम काला काला सा त्यामध्ये 3 स्केच केलेले आहेत. ते त्या 3 मुलींची आठवण ऊपर से लकड़ी गिर गई. आणि त्या दगडाखाली त्यांची समाधी. टोटल कितने लोग का दिया था? एक बेटी लोग को संभालने के लिए बोले रहे लोग. उनकी माँ का दिया था हाँ उनकी माँ का. हाँ बात अच्छा वो प्रेग्नेंट गंगोत्री जा हाँ, सकते हैं. लेकिन अभी हम जो इधर बाहर गाड़ी वो जो पार्क किया है ना, इधर जो बाहर जो पार्क है वो जो इधर बाहर बिजनेस करने वाले लोग हैं ये हमेशा अमावस्या और पूर्णिमा को यहाँ ओटी भरने का कार्यक्रम करते हैं. हमेशा पूजा करते हैं. 12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाकाशीत 2 शिवाजी महाराज किल्ल्याच्या बाहेर पडले. या किल्ल्याला जो सिद्धीजवळचा वेढा होता 133 दिवस 4.25 महिने, त्या आपले 600 लोक इथं अडकलेले होते. या 600 लोकांनी 133 दिवस काय जेवले, काय खाल्लं. तर आपण जे धान्य कोठार पाहिलं इथलंच त्यांनी धान्य वापरलं. आता इथं धान्य संपत आलं म्हणून शिवाजी महाराज सिद्धीजवळला सरेंडर होण्याचा निर्णय घेतला. ओके. शरण येण्याचं ठिकाण ठरलं की पूर्व दिशेला मसूदमाले गाव ठिकाण ज्योतिबाच्या पायथ्याशी. तर महाराजांच्या पाहणीमध्ये महाराजांना असं 2-3 पाहायला मिळत होतं की राजा मी आहे, मग आपलेच मावळे शिवाकाशीला का सलाम करतात. मी राजा आणि सलाम करतात शिवाकाशीला, असं का. तर आपलेच मावळे फसत होते, आपलेच मावळे कन्फ्यूज होत होते की शिवाजी महाराज कोण आणि शिवाकाशीत कोण हे आपल्याच मावळ्यांना कळत नव्हतं. शिवाकाशीत म्हणजे महाराजांचे सेम डेमी डुप्लिकेट प्रति शिवाजी शिवाकाशीत. तर महाराजांच्या पाहणीमध्ये त्यांना पाहायला मिळतं. त्यांची एक अपेक्षा होती शिवाकाशीदांची की राजे मी तुमच्यासारखा दिसतोय पण मला केव्हा तरी राजा बनण्याची संधी द्या ना. बरोबर. त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि आपली स्वतःची पालखी स्वतःचा शिवाकाशीदांना दिला आणि सिद्धीजवळला शरण जाण्यास सांगितलं. शिवाकाशीदांना माहिती होतं की राजांचा आदेश आपल्याला शरण जायचं म्हणजे आपलं मरण फिक्स आहे, फायनल. आता आपण मरणार आहोत. मग ते मरणारा का तयार झाले फक्त राजांच्यासाठी. मग त्या संधीचा त्यांनी फायदा घेतला आणि आपली स्वतःची पालखी स्वतःचा ड्रेस शिवाकाशीदांना दिला आणि सिद्धीजवळला शरण जाण्यास सांगितलं. शिवाकाशीत गेले. सिद्धीजवळला शरण पूर्व दिशेला. आणि त्याच ठिकाणी अफजल खानाचा मुलगा फाजल खान होता. त्या फाजल खान आपल्याला ओळखलं की आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी शिवाजी महाराजांना त्यांना जवळून पाहिलेलं होतं. त्यानं ओळखलं हे शिवाजी महाराज नाही आहेत, हे शिवाकाशीद आहे. डुप्लिकेट. हे त्यांच्या डोळ्यावरनं त्यांच्या बोलण्यावरनं कपाळ जो तलवारींचा घाव होता त्यावरनं ओळखलं. आणि त्याच वेळेला शिवाकाशीदांची पूर्व दिशेला हत्या केली आणि आपल्या असंख्य 300 मावळे पूर्व दिशेला मारले गेले. आता ज्यांच्यासाठी आपण हा वेढा दिला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तेच मावळे आपल्याला शरण येणार आहे, सरेंडर होणार आहे. म्हणून सिद्धीजवळ निष्काळजी राहिला, गाफील राहिला. त्यानं आपलं चारी बाजू सर्व सैनिक हलवलं आणि पूर्वेला नेऊन ठेवलं. पश्चिम दिशा रिकामी होती. त्या संधीचा महाराजांनी फायदा घेतला. आपले निम्मे मावळे घेतले आणि पश्चिमकडून विशाळला रवाना झाले. त्यांच्यासोबत आता आपण जो खाली जो पुतळ्याला तो पाहिला बाजीप्रभू देशपांड्यांचा. देशपांडे. ते बाजीप्रभू देशपांडे त्यांचे बंधू फुलाजीप्रभू देशपांडे आपल्या असंख्य 300 मावळे महाराजांच्या सोबत विशाळगडला रवाना झाले. महाराजांची पालखी पोचतात न पोचतात तर महाराजांचा पाठलाग केला. तो पाठलाग होतोय लक्षात आल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे सांगितलं राजे आपला पाठलाग होतोय पण तुम्ही काही काळजी करू नका, निवडक मावळे घ्या, सही सलामत विशाळगडावर जावा. विशाळगडावर पोचल्यावर 5 तोफ्यांची सलामी द्या. जोपर्यंत तुम्ही 5 तोफ्यांची सलामी देत नाही सा तोपर्यंत या खिंडीतनं मी एकाही शत्रूला पुढे सोडत नाही. दिलेल्या शब्दाला वचनाला बाजीप्रभू देशपांडे आपले मावळे जागले. राजे सही सलामत विशाळगडावर पोहोचले. 5 तोफ्यांची सलामी दिली. ती 5 तोफ्यांची सलामी कानी ऐकू येऊच तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे घोडखिंड लढवत राहिले. ती घोडखिंड लढवत असताना त्यांचा एक हात तुटलेला होता. त्यांच्या हातावर मानेवर वाज रक्तांच्या थाळ्यात पडत होती. तरी पण खिंड लढवत राहिले राजांच्यासाठी. आणि ती गोडखिंड लढवत असताना त्यांनी 5 तोफ्यांची सलामी कानी ऐकू आल्यानंतर त्यांनी आपला प्राण सोडला. त्या गोडखिंडीमध्ये त्यांना वीरमरण आलं म्हणून त्याचं नाव पडलं पावनखिंड. पूर्वीचं नाव होतं गोडखिंड, आत्ताचं नाव आहे त्याचं पावनखिंड. इथून 23 किलोमीटर हवाई अंतर आहे. गाडीने जायला तर 64 किलोमीटर आहे. तर आपण पाहणार आहोत सज्जा कोटी किल्ल्यावरचं सर्वात उंच ठिकाण. सज्जा म्हणजे उंच, कोटी म्हणजे झोपडी.
उंचावरचं राहण्याचं ठिकाण, किल्ल्यावरचं सर्वात उंच ठिकाण, हायटेड पॉईंट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्याचं नाव होतं सज्जा कोटी आणि जर पूर्वीचं नाव होतं सदर ई महल. सदर ई महल म्हणजे सरदारांचं महल, राजे लोकांचं महल. आदिलशाहच्या काळामध्ये इथे नमाज पठण केलं जायचं आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज थोडे दिवस इथं राहत होते. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची बाप लेकांची आयुष्यातली शेवटची भेट इथे झाली. इथे ते पुन्हा भेटू शकले नाहीत. राजे इथून रायगडावर गेलेत, मृत्यू पडलेत आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संभाजीराजे इथं होते. पण ही गोष्ट संभाजीराजांना 13व्या दिवशी कळाली, त्यांचा मृत्यू झाला. हां, ही गोष्ट 12 दिवस लपून का ठेवली आणि कोणी ठेवली? तर ही गोष्ट 12 दिवस लपून ठेवली संभाजीराजांची सावत्र आई सोयराबाई यांनी. सोयराबाईंना जो मुलगा होता त्याचं नाव राजाराम. सोयराबाईंना आपला मुलगा राजाराम ह्यांना गादीवर बसवायचं होतं. बरोबर. म्हणून ही गोष्ट संभाजीराजांपासून 13 दिवस लपवून ठेवली. आता जसं आपलं मुख्यमंत्र्यांचं कॅबिनेट मंत्रिमंडळ असतं तसं महाराजांच्या काळात अष्टप्रधान होतं. 8 लोकांची कमिटी होती. त्या 8 लोकांच्या ज्या गुप्त बैठका, गुप्त चर्चा ज्या केल्या जायचं, सिक्रेट डिस्कस जे काही केलं जायचं ते सज्जा कुटीमध्ये इथे केलं जायचं. आणि याच ठिकाणी धर्मवीर संभाजीराजांना 59 दिवस नजर कैदेत ठेवून पाण्याचा राज्यकारभार सांभाळला. ते नजर कैदेत का तर संभाजीराजांचा स्वभाव चिडकोर, रागीट, तापड होता. रागाच्या भारती काय तर चुकीचं नाही गेले, चुकीचा संदेश देतील आणि आपल्या मावळ्यापर्यंत चुकीचा संदेश पोचेल. म्हणून त्यांना 59 दिवस पाण्याचा राज्यकारभार सांभाळण्यासाठी तो नजर कैदेत याच ठिकाणी त्यांना नजर कैदेत. म्हणजे संभाजीराजांची नजर कैद शिवाजी महाराजांच्या संभाजीची शेवटची भेट आणि राजांचं गुप्त बैठक करण्याची ठिकाण आणि राजांचं राहण्याचे ठिकाण सज्जा कुटी पाहणं. कैसा लगा अक्षय आपको इन्फॉर्मेशन? कुछ बोलना चाहोगे इन्फॉर्मेशन सुन के? कैसा लगा हिस्ट्री? बहुत सारी चीज़ें हमको नहीं पता. मेरे को तो बहुत ही नहीं लगा. टेक्स्ट में तो कुछ भी नहीं है. मूवीज में तो कुछ भी दिखाई दे सकता है. या खोलीमध्ये जर आपण प्रवेश केला, त्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज होते. हे राजांचं सिंहासन. मग राजेंनी 350 गडकोड जिंकले, पण कोणत्याही गडकोड किल्ल्यावर आपलं नाव कोरलेलं नाही. लयच्या गडावर आपलं महादेवाची पिंड, मारुतीचं मंदिर किंवा गणपतीची मूर्ती एवढं कोरलेलं आहे, पण आपलं नाव कोरलेलं नाही. आता महाराजांना हा सिंहासनाचा वापर केला, त्याच्या डोक्यावर फारशी नाही. सर्व धर्म समभाव हा महाराजांचा स्वभाव. कोणत्याही गोष्टीचं नुकसान करायचं नाही. त्या काळात महाराजांचे जे अंगरक्षक होते ते सच्चे मुसलमान होते. महाराजांचे अंगरक्षक त्या काळात सच्चे मुसलमान होते. म्हणून महाराजांनी हिंदू धर्म, मुसलमान धर्म हा भेदभाव केव्हा पाळलेला नाही. ही सज्जा कोटी ह्याच ठिकाणी तर राजे राहत होते. ह्याच ठिकाणी त्यांची शेवटची भेट झाली आणि ह्याच ठिकाणी त्यांचं इथं मिटिंग केलं. त्या गुप्त बैठकीत चर्चा इथे केली होती. आता इथून थोडंसं ये तभी का ही है कि अभी गवर्नमेंट ने बनाया है? बाजू बनवा है, ये थोड़ा सा बनाया है ना, मरम्मत कर रहा है. क्या कर रहे हैं इसको? वो अपन पोर्ट बिल्डिंग करेंगे. ये ज़्यादा आधा चलो बताइए. आता थोडंसं फॉग आहे म्हणजे धुकं आहे, त्यामुळे तुम्हाला इथून क्लिअर दिसत नाही. इथून आपल्याला समोर ज्योतिबा डोंगर पाहायला मिळतो. ज्योतिबा देवस्थान हां, ते इथून तुम्हाला पाहायला मिळतं. आता थोडंसं फॉग असल्यामुळे धुकं असल्यामुळे तुम्हाला क्लिअर पाहायला दिसू शकत नाही. इथं आपण जे उजव्या साईडची झाडी पाहतो त्या साईडला झाडी पावनगड, पन्हाळ्याचा छोटा डमी किल्ला. शत्रूंचा तोफेंचा मारा होता तो पन्हाळगडावर, पण मारा होत असतो त्या किल्ल्यावर. नुकसान झालं ते त्या किल्ल्याचं आणि त्या किल्ल्यामुळे हा किल्ला सुरक्षित सेफमध्ये नाही. म्हणजे शत्रूंचं कन्फ्यूज व्हायचं की पन्हाळगड कुठला आणि पावनगड कुठला हे कळत नव्हतं. आपण जे 3 दरवाजा बाहेर गेलतो, जी चोरवाट पाहिली, ती तटबंदी तिकडून स्टार्ट झाली, ती तीन संपली. त्यामुळे बाहेरून लक्षात येत नव्हतं की पन्हाळगड कुठला आणि पावनगड कुठला. इतना कंफ्यूज करके रखा था.
पावनगड मोठं होतं का लहान? छोटा म्हणजे पावनगडावर तुम्ही गेला तर ऐतिहासिक इमारती वगैरे काय पाहायला नाही आहे, तुम्हाला कोल्हापूर सिटी पाहायला मिळते. अच्छा. मग त्याच किल्ल्यावर आता आपण जशी 3 दरवाजाची 5 फुटाची विहीर पाहिली ना, तशी तिथं तुपाची विहीर आहे. काय का? तुपाची विहीर. तूप घी का तो घी होता है, घी का नदी क्या पॉइंट. हा म्हणजे महाराजांना त्या काळात तूप मदत येत होतं. ते तूप त्या विहिरीमध्ये साठवलं जायचं आणि आपल्या जंगलातली जी झाड आपल्या औषधी वनस्पती आहेत ती त्यात मिक्स केली जायची. म्हणजे त्या काळात जर कोणता मावळा आपला घोड्यावरनं पडला, तलवारीची गाव झाली, काय जखम झालं तर ते औषध म्हणून लावलं जायचं. त्याचं नाव आहे तुपाची विहीर. त्यावेळेचं मेडिकल तिकडं होतं. शिवाजी महाराजांचं मंदिर पाहायचं आणि डाव्या हाताला तारांचा राजवाडा पाहायचा. अच्छा. हे 2 मंदिर समोर आहे. हे 2 आपण गाडीमधून पाहायचे. गाडीमधून उतरायचं नाही. पुन्हा आपल्याला खाली सोमेश्वर तलाव पाहायचा आहे. किल्ल्यावरचा सर्वात मोठा तलाव सोमेश्वर तलाव. छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा हा गड जिंकल्यावर त्यावेळी त्या महादेवाला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1,00,000 सोनचाफ्याची फुलं या महादेवाला वाहिली होती. ते सोमेश्वर तलाव आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा रेडे मान पाहायचं आहे, गाडीतूनच पाहायचं आहे. उजव्या हाताला डाव्या हाताला शिवाजी महाराजांचे जे ॲडव्होकेट आहेत, वकील, त्यांची समाधी आहे. त्यांची समाधी आपल्याला पाहायची आहे. पुन्हा धर्मकोटी पाहायची आहे. जमाने में भी वकील थे. हो, वकील. तो गोळ ठेवण्याचं ठिकाण काय? त्याचा वापर मकाबखाना म्हणून केला, म्हणजे स्वयंपाकघर म्हणून किचन. स्वयंपाक आहे. हां. ये छत्रपति शिवाजी महाराज जी का टेम्पल. कितना 1,00,000 सोनचाफ्याची फुलं या महादेवाला वाहिलेली होती. 1,00,000 फुलं वाहिलेलं मंदिर. सोने का? सोनचाफा. अच्छा. कोणाचा मध्ये? आमच्याकडे फक्त आमच्या बावडीकडे महाराजांचे ॲड होते. अच्छा, हे वेगळे ॲड होते. वाचतो रेडे बैल आणि घोडे यांच्या पाठीवर केले. त्या रेडे बैल घोड्याने हा रेडे त्या गोठा म्हणा किंवा तबेला. तबेला घोडे लोक. हा शिवाकाशीराजांचा पुतळा. पन्हाळ्याचे सरसेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाकाशी हे महाराजांचा उजवा हात आणि डावा हे 2 शूरवीर या दोघांच्या पाया पुतळे आहेत. शिवाकाशी आणि तो बाजीप्रभू देशपांडेंचा. संपले? हां. सर थँक्यू दादा. नाव काय तुमचं? प्रमोद कोरे. कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. हां सांगा. बोला कॉन्टॅक्ट नंबर. 77 हाँ बोला 800 368. आप ये नंबर पे कॉल कर लेना, सर जी आपको मिल जाएंगे. आप उन्होंने बहुत अच्छे से एक्सप्लेन किया, सारे जगह कवर किया. तो थैंक यू.